नमस्कार, मी युगा. तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे. ती आता अधिक महिना चालू आहे आणि जावयाला वाण देण्यासाठी वापरण्यात येणारी ते म्हणजे अनारसे. आता पारंपरिक पद्धतीने अनारसे करताना त्याला 3 दिवस भिजवावे लागतात, मग वाळवावे लागतात, मग चाळावे लागतात आणि मग त्याची ती प्रोसेस जवळजवळ 8 दिवस आपले निघून जातात. पण मी आज तुम्हाला इन्स्टंट अनारसे दाखवणार. कसे करतात ते. इन्स्टंट अनारसे करायला लागतं तांदळाचं पीठ. हे मी मोदकासाठी दळलेलं पीठ आहे ते 1 वाटी घेतलं आहे आणि त्याच्या निम्मा गूळ घेतला आहे. 1 वाटीला अर्धी वाटी गूळ आणि याच्यात अर्ध केळं टाकायचं आहे आपल्याला. अख्खं केळं घ्यायचं नाही आहे. त्यात केळाच्या अशा 3-4 फोडी घेतल्यात मी. आणि आता ह्याला वाटून घ्यायचं आहे, पण असं कंटिन्यू चालवायचं नाही. पुढे मागे करत रफली वाटून घ्यायचं आहे. ते मी वाटून असं दरदरीत पल्स मोडवर वाटून घेतलं आहे. आता ते काढायचं एका भांड्यात. आणि आता हे मळायचं आहे आपल्याला छानपैकी आधी. आणि मळताना काय करायचं आहे, त्यात थोडे 2-4 चमचे दूध घालायचं. 1-1 चमचा घालतच बघायचं आहे. एकदम दूध ओतायचं नाही, नाहीतर ते असं मऊसर हे होईल लिबलिबीत. चमचा टाकला. आता परत मी 1 चमचा दूध टाकते. असं 1-1 चमचा टाकून गोळा आपल्याला छानसा मळायचा आहे. कितपत मळायचा मी दाखवते आणि किती चमचे दूध घातलं तेही सांगते तुम्हाला. आता 2 चमचे म्हणजे हे मी टेबलस्पून घेतले 2. त्याच्या 2 टेबलस्पून दुधात हा छान मस्त गोळा मळला गेला. तुम्ही बघू शकता. बघ कसं कळणार, तसा गोळा बघा छान होतो आहे. ह्या पद्धतीत मी मळून घेतले. आता आपल्याला तळायचे आहेत. 5 मिनटं याला रेस्ट देऊया जरा पीठ सगळं मुरेपर्यंत आणि तळायला घेऊया. तूप टाकून गरम करत ठेवलं आहे कढईत. आणि हे बघा असे गोळे नरम झाले. हे खसखशीत बुडवायचे आणि बोटाने असं फिरवत राहायचं. आता तुम्हाला जर नरम हवे असतील ना तर जाड ठेवायचे आणि तुम्हाला जरा कडक हवे असतील तर पातळ करायचे. या पद्धतीत असे बोटाने फिरवायचे आणि करत राहायचे. 5-6 करून घ्यायचे. तोपर्यंत तेल तापतं आहे तूप आपलं. तुम्ही तेलातही करू शकता, पण अनारसे वगैरे हे तुपात जास्त कोणताही गोड पदार्थ तुपात जास्त चांगला लागतो. असे मी 4-5 करते तापेपर्यंत. 4-5 आधी करून घेतले. आणि तूप आपल्याला मध्यम गॅसवर ठेवायचं आहे तळायचे. मोठ्या गॅसवर नाही तर जळून ते असे काळे पण होतील आणि आत कच्चे राहणार. छोटासा गोळा टाकून बघितला. तेल आता अजून बुडबुडे आले नाही, म्हणजे साधारण तापलं आहे. जरा 2 मिनिटांनी तापलं की मी तळायला जो गोळा टाकला आहे त्याला बुडबुडे येत आहेत, म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आणि आधी चेक करायचं नेहमी पदार्थ तळण्याआधी. आता मी ह्याच्यात टाकते. आणि आपल्याला ना ह्याची बाजू वर ठेवायची असते अनारसे टाकताना, खसखसची बाजू. हे बघा हळूहळू कसा हा वर आला. आता ह्याच्यावर तेल उडायचं. अनारशाचं काय आहे माहिती आहे, उलटपलट नाही तळत, एका बाजूनेच तळायचं असतं. आणि तेल उडून आपल्याला छान गुलबट रंग, जास्त पण नाही भाजायचा. आता बघा हे इन्स्टंट आहे. जरा मी जाड केला आहे तर पुरीसारखा फुगला आहे. पण जर पातळ केले तर तुमचे असे फुगणार नाही. मी दाखवते तुम्हाला तसाही एक. आधी हा तळून दाखवते. आपला आता भाजला गेला. ह्याच्यावर अजून नाही भाजला, कारण तूप गरम असतं आणि आतल्या आत त्याची प्रोसेस चालूच असते. थोडा आणि याचा रंग बदललेला राहील. आता हे तूप गाळायला ह्याच्यात ठेवून द्यायचं. असे आता अजून एक दाखवते तुम्हाला मी. खसखसची बाजू वर ठेवा. आणि
मग आता ह्याच्यावर असं तेल उडवत राहायचं आणि सगळ्या बाजून त्याला पलटायचा नाही, तर एकाच बाजूने भाजून घ्यायचं. या पद्धतीत केलं आहे. आता मी असे सगळे करून तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. अनारसे तयार झाले. अनारशासारखे अनारसे दिसत आहेत, बरोबर. पण पारंपरिक पद्धतीने जे करतो ते खरे तसे चवीला जास्तच उत्कृष्ट लागतात. पण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला एवढा वेळ नसतो करायला, त्यामुळे इन्स्टंट म्हणजे आपल्याला खायची इच्छा झाली तर हे पटकन करून खाऊ शकतात. याला दुधावरची ताण आपण ताकावर भागवली असं म्हणता येईल. तर तुम्हीही बघा करून असे कसे वाटतात ते. तांदळाचं पीठ, गुळ असतोच, केळं असतात. केळं नसेल तर तुम्ही 1 चमचा तूप घाला आणि पीठ तुम्ही जर व्यवस्थित मळलं तर अनारसे होतील. शेवटी हे इन्स्टंट करताना पण पिठाचं प्रमाण योग्य तुमचं मळण्याचं झालं पाहिजे. तसंच त्याला तळण्याची पण टेक्निक असते. तुम्ही मोठ्या गॅसवर बसले तर काळे कुळकुळीत जळजळीत कोळसे तयार होतील. आपल्याला तसं नाही. सगळ्या बाबतीत स्वयंपाक हा पेशन्सने करण्याची गोष्ट आहे आणि ह्यासाठी मध्यम गॅसवर तूप ठेवून, तापवत ठेवून अगदी एक एक झाऱ्याने तेल उडवत तो झारा अनारसा आपल्याला तळायचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.